नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या लेक्चरमध्ये आपण आपल्या सिलेबसचा तिसरा टॉपिक बघणार आहोत, इन्सुलेटिंग मटेरियल्स. आता हा लेक्चर सुद्धा मागील लेक्चरप्रमाणे सिलेबस ओरिएंटेड असेल. ठीक आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघूया इन्सुलेटर काय असतो. ठीक आहे. आणि त्याचं क्लासिफिकेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते आणि त्याच्यावर परफॉर्म केलेल्या टेस्ट, म्हणजे कुठल्या टेस्ट ह्या परफॉर्म केल्या जातात इन्सुलेटरवर. ठीक आहे. आता हा लेक्चर येण्यास थोडासा उशीर झाला, कारण मी एक्झाम ओरिएंटेड काही नोट्स बनवत आहे. ठीक आहे. जीकेच्या, इलेक्ट्रिकलच्या, मेकॅनिकलच्या. ठीक आहे. पण ह्या पुढचे जे लेक्चर येतील ते रेग्युलर टाईमवर येतील व एक्झामपर्यंत मी सिलेबस हा टोटली कंप्लीट करेल. ठीक आहे. तर चला चालू करूया आजचा तिसरा टॉपिक, आपला इन्सुलेटिंग मटेरियल. आता इन्सुलेटर म्हणजे काय किंवा इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे काय, तर आपण आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, जो की इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मेटल्स काय असतात, नॉन मेटल्स काय असतात, मेटलॉइड्स काय असतात, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं होतं. आता इन्सुलेटर म्हणजे काय ते पण मी त्यामध्ये सांगितलं होतं. इन्सुलेटर कोणते असतात, तर जे नॉन मेटल्स असतात ते काय असतात, तर इन्सुलेटर असतात. म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी किंवा चार्जेस हे कंडक्ट करत नाहीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, किंवा हीट सुद्धा ते कंडक्ट करत नाहीत. त्यांना म्हटलं जाते इन्सुलेटर्स. तर आता ह्या डेफिनेशनमध्ये तेच सांगितलं की इन्सुलेटिंग मटेरियल्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आर सबस्टन्सेस दॅट प्रिव्हेंट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. चला, आता आपल्याला इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये इन्सुलेशनची का गरज असते बरं, तर आपल्याला माहिती आहे, आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलं होतं की इलेक्ट्रिसिटी जिथे जनरेट होते ते ठिकाण हे जिथे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं, जिथे आपला कन्झ्युमर आहे त्या डिस्टन्सपासून हे लांबवर असते. ठीक आहे. त्यामुळे ती जनरेटिंग पॉवर आपल्याला कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करतो, तर ह्या ट्रान्समिशन लाईन ह्या टाकतो. ठीक आहे. आता ह्या ट्रान्समिशन लाईनचा जो कंडक्टर आहे तो हेवी कंडक्टर असतो, बरोबर आहे. आता त्यांना सपोर्ट देण्यासाठी आपण काय करतो, तर पोल्स टाकतो. ठीक आहे. आता हे पोल्स हे कसले बनलेले असतात, तर स्टीलचे बनलेले असतात. ठीक आहे. का स्टीलचे बनवले असतात, का आपण इथे लाकूड किंवा सिमेंटचे पोल यूज नाही करत हाय ट्रान्समिशन लाईनसाठी, तर आपला जो कंडक्टर असतो तो हेवी असल्यामुळे त्याला जी मेकॅनिकल स्ट्रेंथ हवी असते ती कोण देते, तर हे स्टीलचे पोल्स देतात. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे, जर आपण हा इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे किंवा लाईन आहे, ही जर तुम्ही नुसती ह्या स्टीलच्या फ्रेमवर ठेवली तर काय होईल, तर करंट हा इथे वाहेल का कन्झ्युमरकडे, तर नाही, हा कुठे जाईल, हा ग्राउंडकडे जाईल. ठीक आहे. म्हणजे हा करंट ह्या पोल थ्रू ग्राउंडकडे न जावा ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ही लाईन आणि हा पोलाच्या मध्ये एक इन्सुलेशन द्यावं लागेल. तर इथे बघा, ही लाईन आहे आणि हा पोल आहे. ठीक आहे. तर इथे हा आपण एक इन्सुलेटर लावलेला आहे, जेणेकरून ह्या पोल थ्रू आपली कुठलीही पॉवर लॉस होणार नाही. ठीक आहे. आता हे आपण बघितलं हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचं उदाहरण. तसंच प्रत्येक इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये, उदाहरणार्थ जसा ट्रान्सफॉर्मर असून दे किंवा मोटर असून दे किंवा अजून काही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जी वाइंडिंग असते ती ह्या बॉडीपासनं इन्सुलेट केली जाते. का, तर परत करंट हे लिकेज होऊ नये म्हणून ह्या बॉडी थ्रू ग्राउंडकडे. ठीक आहे. तर असे हे इन्सुलेटरचे खूप असे उपयोग आहेत इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशनमध्ये. पुढे आता फिजिकली इन्सुलेटर हे 3 टाईपमध्ये क्लासिफाय केले जातात. ठीक आहे. एक आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. ठीक आहे. तर सॉलिडमधले कुठले येणार, तर आपण मगाशी जे बघितले ते. ठीक आहे. हे आहे सॉलिड इन्सुलेटर. ठीक आहे. आणि हे बघा दुसरे हे काही सॉलिड इन्सुलेटर्स. तर ह्याचे उदाहरणं आहेत मिका इन्सुलेटर, पोर्सेलिन इन्सुलेटर, ग्लास इन्सुलेटर. हे काय आहे, तर सॉलिडची एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. त्यानंतर येते ते लिक्विडचे एक्झाम्पल कुठले असतील, तर ऑइल इन्सुलेटर. ठीक आहे. तर आपण मागे लेक्चरमध्ये बघितलं तर ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग ही त्याच्या बॉडीपासून इन्सुलेट करण्यासाठी काय वापरलं जातं, तर ऑइल हे इन्सुलेटिंग मीडियम वापरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर गॅसेस. आता गॅसेसमध्ये आपण मागे बघितलं होतं की सर्किट ब्रेकर्स. कुठले सर्किट ब्रेकर्स, तर एअर सर्किट ब्रेकर्स असते. एअर हे सुद्धा गॅस आहे, बरोबर आहे. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, दुसरं SF6 सर्किट ब्रेकर. आता आपल्याला माहिती आहे त्या सर्किट ब्रेकरमध्ये काय यूज केलं ते SF6 सर्किट ब्रेकरमध्ये, तर हा गॅस यूज केला तो SF6 सल्फर हेक्झा फ्लोराईड. ठीक आहे. ही काही एक्झाम्पल आहेत. पुढे आता आपण बघूया एका चांगल्या इन्सुलेटरच्या काही जनरल प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. ठीक आहे. काय असल्या पाहिजेत, तर जो आपला इन्सुलेटर आहे तो हाय मेकॅनिकल स्ट्रेंथचा पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून तो कंडक्टर त्याच्यावरनं गेलेला आहे त्याला तो सपोर्ट देऊ शकेल. ठीक आहे. म्हणजे तुटला नाही पाहिजे की आपण कंडक्टर प्लेस केला आणि तो ब्रेक झाला. ठीक आहे. पुढचं त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही जास्त पाहिजे. आता डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय आहे ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. नंतर काय, तर त्याची रेझिस्टिव्हिटी ही जास्त पाहिजे. का, तर त्याच्यातनं करंट हा फ्लो नाही झाला पाहिजे. रेझिस्टिव्हिटी म्हणजे आपण काय ते पण सुद्धा बघितलं, रेझिस्टन्स. ठीक आहे. म्हणजे त्याच्यातनं
करंट हा ग्राउंडकडे फ्लो नाही झाला पाहिजे. ठीक आहे. पुढचं, नॉन पोरस असला पाहिजे, फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज, म्हणजे त्याच्या मटेरियलमध्ये कुठली इम्प्युरिटी नाही पाहिजे. जर इम्प्युरिटी असेल तर काय होईल, तर त्याच्यातनं लिकेज करंट वाहू शकतो. बरोबर आहे. पुढे त्याच्या इलेक्ट्रिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या काय, तर टेम्परेचरने त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीवर. ठीक आहे. पुढे आता त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ब्रॉडली 4 टाईपमध्ये क्लासिफाय केलेल्या आहेत. ठीक आहे. कुठल्या तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, थर्मल प्रॉपर्टीज, केमिकल आणि फिजिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता आपल्यासाठी महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहे ती कुठली, तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, आणि तेच आपण बघणार आहोत ॲज पर सिलेबस. ठीक आहे. तर कुठल्या कुठल्या आहेत इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, तर त्याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ठीक आहे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे काय आहे ही टर्म पण बघणार आहोत. ठीक आहे. डायइलेक्ट्रिक लॉस. ठीक आहे. पुढे आता ह्या प्रॉपर्टीज बघण्याआधी डायइलेक्ट्रिक आणि इन्सुलेटरमध्ये काय फरक आहे तो बघूया. ठीक आहे. एक लहानसा फरक आहे, बाकी त्यांचं काम हे सेमच आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की इन्सुलेटरमधनं करंट हे फ्लो होऊन देत नाही, म्हणजे इन्सुलेटर हा अपोज करतोय. ठीक आहे, करंटला. तसंच डायइलेक्ट्रिक सुद्धा काय करते, तर डायइलेक्ट्रिक सुद्धा प्रिव्हेंट करते. ठीक आहे. कशाला, तर इलेक्ट्रिसिटी ह्याच्यातनं लॉस व्हायला. ठीक आहे. पण डायइलेक्ट्रिक इन्सुलेटरपेक्षा वेगळं काय आहे, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज हा स्टोअर होतो. ठीक आहे. उदाहरण काय आहे, तर एअर आहे, SF6 गॅस आहे, कॅपॅसिटर आहे. म्हणजे ह्याच्या अक्रॉस जर तुम्ही व्होल्टेज दिला तर हा काय करतो, तो चार्ज आहे तो ह्याच्यामध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. म्हणजे ह्याचं मेन फंक्शन काय आहे, तर स्टोरेज ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज. ठीक आहे. आणि ह्याचं मेन फंक्शन काय आहे, तर इन्सुलेशन देणं. ठीक आहे. म्हणजे करंट फ्लो न होऊन देणं ग्राउंडकडे. ठीक आहे. समजलं. तर बघा त्याने इथे तेच सांगितलं की ऑल डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर्स because they avoid the flow of electric current through them, but all insulators are not dielectrics because they cannot store charge like dielectrics. समजलं. आता त्याची ही एक्झाम्पल्स आहेत की इन्सुलेटर कुठले कुठले असतात, रबर आहे, प्लास्टिक आहे, आणि डायइलेक्ट्रिकची एक्झाम्पल ही त्यांनी इथे दिली. ठीक आहे, एअर आणि गॅसेस. ठीक आहे. पुढे आता बघूया त्याची आपण पहिली प्रॉपर्टी, इन्सुलेशन रेजिस्टन्स. आता इन्सुलेशन रेजिस्टन्स काय असतो आपण बघितलं, रेजिस्टिव्हिटी म्हणजे करंटला फ्लो न होऊन देणे. ठीक आहे. म्हणजे असे वेगवेगळे सबस्टन्स आहेत, वेगवेगळे इन्सुलेटर्स आहेत, ते करंटला त्याच्या थ्रू फ्लो होऊन देत नाही. ठीक आहे. आता हे डिपेंड करतं मटेरियल टू मटेरियल, म्हणजे कुठला इन्सुलेटर चांगला इन्सुलेटर आहे, कुठला इन्सुलेटर हा त्याच्यापेक्षा खालचा इन्सुलेटर आहे, म्हणजे ज्याच्यातनं काही लिकेज करंट फ्लो होतं किंवा तो एका व्होल्टेजपर्यंत सस्टेन करू शकतो, त्याच्यानंतर त्याच्यातनं करंट हे वाहायला लागतं. ठीक आहे. तर त्याने इथे तीच डेफिनेशन दिल्या, द रेजिस्टन्स ऑफर्ड टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द मटेरियल इज कॉल्ड इन्सुलेशन रेजिस्टन्स. ठीक आहे. पुढे आता इन्सुलेशन रेजिस्टन्सचे पण 2 टाईप आहेत. एक आहे व्हॉल्यूम इन्सुलेशन रेजिस्टन्स आणि एक आहे सरफेस इन्सुलेशन रेजिस्टन्स. आता व्हॉल्यूम इन्सुलेशन रेजिस्टन्समध्ये बघा, तर हा एक ठोकळा आहे समजा, किंवा हा एक इन्सुलेटर आहे. ठीक आहे. इन्सुलेटरचा ठोकळा आहे. आता ह्याच्या दोन्ही टोकाला तुम्ही अक्रॉस हा एक सप्लाय किंवा व्होल्टेज दिले आहे. ठीक आहे. तर त्याच्या करंटला किंवा त्याच्या चार्जेसला जो हा इथे परपेंडिक्युलर, म्हणजे इथनं इथे ब्रेक व्हायला जो अपोज मिळत आहे इन्सुलेशनकडनं, त्याला म्हणतात व्हॉल्यूम इन्सुलेशन. म्हणजे ह्या पूर्ण ठोकळ्याकडनं जे रेजिस्टन्स भेटत आहे, जो रेजिस्टन्स भेटत आहे करंट अपोज व्हायला, त्याला काय म्हणतात, तर व्हॉल्यूम इन्सुलेशन रेजिस्टन्स. आता सरफेस इन्सुलेशनमध्ये पण बघा, तर करंट हे काय होऊ शकते, ह्या सरफेसवरनं सुद्धा असं लीक होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे ह्या करंटला इथे सुद्धा अपोज पाहिजे सरफेसला. ठीक आहे. तर त्या इन्सुलेशन रेजिस्टन्सला काय म्हणतात, तर सरफेस इन्सुलेशन रेजिस्टन्स. समजलं. पुढे आता तुम्हाला इन्सुलेटर समजलं. आता हा इन्सुलेटर आहे, ह्याच्यावरनं ही हाय व्होल्टेज लाईन गेलेली आहे. ठीक आहे. हा इन्सुलेटर तुम्हाला प्रोटेक्ट करतोय. ठीक आहे. ग्राउंडला जाण्यापासून, हा सप्लाय इथनं इथे लीक होण्यापासून. ठीक आहे. पण काही फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. इन्सुलेटर चॉईस करताना काही फॅक्टर्स हे विचारात घेतले जातात. ठीक आहे. ते कुठले आहेत, तर टेम्परेचर. आता टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो इन्सुलेशनवर, तर बघा टेम्परेचर जर वाढलं तर इन्सुलेशन किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा काय होत जातो, तर कमी होत जातो. ठीक आहे. म्हणजे त्याच्याकडनं होणारा रेजिस्टन्स हा कमी होत जातो. म्हणजे आपल्याला इन्सुलेशनसाठी मटेरियल हे असं चॉईस करावं लागेल की ते कोणत्याही टेम्परेचरला स्टेबल राहील. ठीक आहे. पुढे आहे मॉइश्चर. आता आपल्याला माहिती आहे मॉइश्चर हे इलेक्ट्रिक चार्जला फ्लो व्हायला मदत करते. ठीक आहे. म्हणजे आपल्या इन्सुलेटर जर कन्सिडर करायचा असेल तर त्याच्यावर मॉइश्चर हे कमी राहिलं पाहिजे. ठीक आहे. किंवा कमी टिकलं पाहिजे, किंवा मॉइश्चर असताना त्याच्यावरनं सप्लाय हा फ्लो नाही झाला पाहिजे. ठीक आहे. समजलं. पुढचं आहे ते अप्लाइड व्होल्टेज. आता एखादा इन्सुलेटर आहे, त्याच्या अक्रॉस आपण सप्लाय दिलाय. ठीक आहे. तर तो मॅक्झिमम किती सप्लाय पर्यंत त्याची जी इन्सुलेशन करणारी किंवा त्याची जी विरोध करणारी प्रॉपर्टी आहे ती टिकवून ठेवू शकतो, तर ती जी रेंज आहे व्होल्टेजची ती सुद्धा महत्वाची आहे. ठीक आहे.
उदाहरणार्थ बघा, तुमच्या घरात टीव्ही, फ्रीज वगैरे काहीतरी असेल, ठीक आहे, एखादं उपकरण असेल, त्याच्यावर लिहिलेलं असते 0 ते 240 वोल्ट, ठीक आहे, आणि मॅक्झिमम लिहिलेलं असते 310 वोल्टपर्यंत किंवा 300 वोल्टपर्यंत तो सस्टेन करू शकतो. आता मी जर व्होल्टेज हे 310च्या वरती दिलं तर काय होईल, तर त्याच्यामध्ये जे इन्सुलेशन किंवा कॅपॅसिटर्स यूज केलेले आहेत डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणून, ठीक आहे, ते काय होतील तर ब्रेक होतील. ठीक आहे, म्हणजे आपल्या इन्सुलेशन कन्सिडर करताना अप्लाइड व्होल्टेज हे सुद्धा कन्सिडर केलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा फॅक्टर आहे तो एजिंग. ठीक आहे, आता काही मटेरियल असतात त्यांच्यावर टेम्परेचरचा इफेक्ट होतो किंवा जसं जसं टाइम जाते तसे तसे त्याचं मटेरियल आहे ते डिग्रेड होत जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची जी प्रॉपर्टी आहे इन्सुलेशनची ती सुद्धा लवकर डिग्रेड होत जाते. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल तर असं मटेरियल घ्यावं लागेल इन्सुलेशन म्हणून की त्याची एजिंग ही स्लो होईल. ठीक आहे, समजलं. चला, आता ह्या टॉपिकचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ठीक आहे, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते एखाद्या मटेरियलची, तर एखाद्या मटेरियलच्या अक्रॉस जर तुम्ही व्होल्टेज सप्लाय दिला, ठीक आहे, तर ते मटेरियल किती व्होल्टेज पर्यंत ते ब्रेक नाही होऊ शकत. ठीक आहे, म्हणजे किती व्होल्टेज पर्यंत तो सस्टेन करतो, त्याच्यातनं इलेक्ट्रिक प्रवाह हा इथनं इथे ब्रेक होत नाही. त्या मटेरियलच्या स्ट्रेंथला काय म्हणतात तर त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हणतात. ठीक आहे, तर त्याने इथे तीच डेफिनेशन दिली आहे, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज द मिनिमम व्होल्टेज विच वेन अप्लाइड टू अन इन्सुलेटिंग मटेरियल विल रिझल्ट इन द डिस्ट्रक्शन ऑफ इट्स इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज. आणि ज्या व्होल्टेजला ते मटेरियल ब्रेक होईल, ठीक आहे, म्हणजे त्याच्यातनं करंट हा फ्लो व्हायला लागेल, त्या व्होल्टेजला काय म्हणतात तर ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणतात. ठीक आहे, समजलं. चला, आता ह्या ब्रेकडाऊन व्होल्टेजवर पण काही फॅक्टर अफेक्ट करतात. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या इन्सुलेटिंग मटेरियलचं ब्रेकडाऊन व्होल्टेज हे 10 kV आहे. ठीक आहे, पण ह्या काही फॅक्टरमुळे ते ब्रेकडाऊन हे 9 kV ला सुद्धा होऊ शकते, म्हणजे एवढा व्होल्टेज आल्यावर सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, तर आपण मागे बघितलं की टेम्परेचर कसं इफेक्ट करते, तर टेम्परेचर वाढलं तर काय होते तर त्याचं इन्सुलेशन किंवा रेजिस्टन्स हा फ्लो होण्याला कमी होतो, म्हणजे टेम्परेचर वाढलं तर त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज हे कमी असणार. बरोबर आहे ना, म्हणजे लवकर ब्रेकडाऊन होणार. ठीक आहे, तसंच मॉइश्चरचं सुद्धा, मॉइश्चर असेल तर काय होणार मटेरियलमध्ये तर लवकर ब्रेकडाऊन होणार. ठीक आहे, म्हणजे त्या मटेरियल लवकर कंडक्ट करणार इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, पुढचं आहे थिकनेस ऑफ इन्सुलेटर. आता जर एक इन्सुलेटर जाडा असेल आणि एक इन्सुलेटर पातळ असेल, ठीक आहे, आणि दोघांचे अक्रॉस तुम्ही काही व्होल्टेज दिला, सेम व्होल्टेज दिला, ठीक आहे, तर कुठला पहिला ब्रेक होईल तर जो पातळ आहे तो पहिला ब्रेक होईल. बरोबर आहे ना, कारण का तर त्याला इन्सुलेशन हे कमी आहे किंवा रेजिस्टन्स हा कमी आहे, म्हणजे लवकर त्याचं ब्रेकडाऊन हे होईल. ठीक आहे, म्हणजे थिकनेसवर सुद्धा डिपेंड करतो ब्रेकडाऊन व्होल्टेज. ठीक आहे, आता पुढचं आहे ते एजिंग. एजिंग आपण मागे बघितलं की जसं जसं इन्सुलेटिंग मटेरियलचं एजिंग होत जातं तसं तसं त्याची इन्सुलेशनची स्ट्रेंथ ही कमी होत जाते. बरोबर आहे ना, किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा कमी होत जातो, म्हणजे काय तर ब्रेकडाऊन व्होल्टेज हे त्याचं कमी असणार, म्हणजे तो लवकर ब्रेकडाऊन होणार. बरोबर आहे ना, समजलं. आता पाचवा आहे तो इथे मी मेन्शन नाही केलं, तो म्हणजे फ्रिक्वेन्सी. पॉवरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती, तर फ्रिक्वेन्सी सुद्धा ब्रेकडाऊन व्होल्टेज वर इफेक्ट करते. ठीक आहे, किंवा अफेक्ट करते. आता सप्लाय फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर काय होते तर ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. ठीक आहे, जर तुमची फ्रिक्वेन्सी ही सप्लायची जास्त असेल तर त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती काय होते तर ती वाढते. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी सप्लायची जर कमी असेल तर लवकर तो ब्रेकडाऊन होणार, आणि जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर काय तर तो एका जास्त व्होल्टेजला ब्रेकडाऊन होणार. ठीक आहे, समजलं. हा फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे आता बघूया डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय. ठीक आहे, तर द रेशिओ ऑफ कॅपॅसिटी ऑफ स्टोरिंग द इलेक्ट्रिकल चार्ज बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल टू द एअर. ठीक आहे, म्हणजे आपण मगाशी बघितलं की डायइलेक्ट्रिक काय असते तर इलेक्ट्रिक चार्ज हा स्टोअर करते. ठीक आहे, तर ह्या स्टोअर जे करते ते एअरशी आपण त्याचा कंपॅरिझन करतो, ह्या मटेरियलचं एअरशी कंपॅरिझन करतो की एअरच्या कंपॅरिझनमध्ये तो किती चार्ज हा स्टोअर करू शकतो, म्हणजे त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही किती जास्त आहे एअरपेक्षा. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणतो. ठीक आहे, पुढे आता बघूया डायइलेक्ट्रिक लॉस काय असतो. आता तुम्ही एखादं डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे, ठीक आहे, त्याच्या अक्रॉस जर तुम्ही व्होल्टेज दिला तेव्हा ते मटेरियल काय करते तर इलेक्ट्रिक चार्ज हा स्टोअर करते, आपण बघितलंय. पण ते इन्सुलेटिंगचं काम जेव्हा होत असते तेव्हा हीटच्या स्वरूपात पॉवर ही काही प्रमाणात लॉस सुद्धा होते ह्या इन्सुलेटिंग मटेरियलमधनं. ठीक आहे, म्हणजे हा थोडा गरम होतो. कधी तुम्ही तुमचं कॅपॅसिटर असेल, एखादा फॅन असेल तुमचा सिलिंग फॅन घरामध्ये, तो फिरल्यानंतर त्यांचा तो कॅपॅसिटर आहे तो गरम झालेला असतो. ठीक आहे, म्हणजे हीटच्या स्वरूपात इलेक्ट्रिक एनर्जी काय होत असते तर लॉस होत असते, त्याला काय म्हणतात तर डायइलेक्ट्रिक लॉस. ठीक आहे, पण जर एखादा परफेक्ट इन्सुलेटर असेल,
कोणाला म्हणतो परफेक्ट इन्सुलेटर? तर त्याच्यामधनं कुठलीही हीट लॉस होत नाही किंवा कुठलाही पॉवर लॉस होत नाही, तो परफेक्ट इन्सुलेशन देतो. तर ते कुठले असतात? तर बघा, असा कुठलाही परफेक्ट इन्सुलेटर नसतो, पण परफेक्शनच्या क्लोज काही इन्सुलेटर्स आहेत. ठीक आहे, ते कुठले? तर व्हॅक्युम इन्सुलेशन आणि प्युरिफाय गॅसेस जिथे यूज केलं असतं ज्या इन्सुलेशनमध्ये, ते जे इन्सुलेशन प्रोव्हाइड करतात ते नियर बाय परफेक्ट असते. ठीक आहे, समजलं? पुढे आता आपण काही इन्सुलेटिंग मटेरियल बघूया जे इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये यूज केले जातात. ठीक आहे, पहिला आहे बॅकेलेट. ठीक आहे, तर हा बघा, हे आहे बॅकेलेट मटेरियल. ठीक आहे, आता ह्याचे प्रॉपर्टीज काय आहेत? तर हा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, हीट रेजिस्टन्स, फ्लेम रेजिस्टन्स किंवा फ्लेम रिटार्डंट, ब्रिटल बट स्ट्रॉंग, म्हणजे ठिसूळ आहे पण स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, ह्या त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर हे कुठे कुठे यूज केलं जातं? तर इलेक्ट्रिकल स्विचमध्ये यूज केलं जातं, सॉकेट्समध्ये यूज केलं जातं. इन्सुलेटिंग पार्ट्स म्हणजे एखादा असा बसबार आहे, ठीक आहे, त्याला तुम्हाला इन्सुलेट करायचं असेल तर सुद्धा हे यूज केलं जातं. ठीक आहे, ओल्डर टेलिफोन्समध्ये सुद्धा पहिले यूज केलं जायचं. ठीक आहे, पुढे आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि लो टेम्परेचर जे इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशन आहेत त्याच्यासाठी हे चांगलं असते. ठीक आहे, आता जेवढी पण मी ही मटेरियल पुढे सांगतोय ती फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. ठीक आहे, तर फक्त समजून घ्या, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये रीड करण्याची गरज नाही. ठीक आहे, पुढे FRP किंवा फायबर रिएन्फोर्स प्लास्टिक हे सुद्धा एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? तर ते लाईट वेट असतं, हाय स्ट्रेंथ देतं आणि करोजन रेजिस्टन्स असतं. ठीक आहे, त्याचे डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज पण ह्या एक्सिलेंट आहेत. आता हे मोस्टली हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी यूज केलं जातं किंवा जे स्ट्रक्चरल कंपोनंट्स आहेत जसे की FRP शाफ्ट इन्सुलेटर, बसबार इन्सुलेटर, तर अशा ठिकाणी हे यूज केलं जातं. ठीक आहे, तर हे वर्सेटाईल आणि ड्युरेबल आहे आणि हार्श एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा सुटेबल आहे. ठीक आहे, पुढे टेफ्लॉन किंवा PTFE, पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन. ठीक आहे, तर हे मटेरियल सुद्धा हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, दुसरं हे केमिकल रेजिस्टंट आहे आणि हीट रेजिस्टंट सुद्धा आहे. तिसरं त्याची लो थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे हीट हे कंडक्ट करत नाही. ठीक आहे, त्याचे ॲप्लिकेशन काय काय आहे? तर हाय फ्रिक्वेन्सी केबलमध्ये ते यूज केलं जातं. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती असेल काही काहींकडे तुमच्याकडे टेफ्लॉनचे तवे येतात. ठीक आहे, तवे, तर त्या तव्यावर कसली कोटिंग असते? तर टेफ्लॉनची असते. ठीक आहे, तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? तर आयडियल फॉर हाय टेम्परेचर अँड हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन. ठीक आहे, पुढचं आहे पॉलिव्हिनाइल क्लोराईड किंवा PVC. तर ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? तर हे आहे फ्लेक्झिबल, ड्युरेबल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आणि डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज ह्या सुद्धा चांगल्या असतात. ठीक आहे, आता ह्याचं ॲप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, आपल्या घरामध्ये आपण इन्सुलेशन टेप वापरतो, ती कसली असते? तर PVCची असते. ठीक आहे, म्हणजेच काय? तर ह्याचे ॲप्लिकेशन कुठे कुठे आहे? तर लो कॉस्ट इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे, ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर इझी टू मोल्ड अँड वाईडली अवेलेबल. ठीक आहे, लिमिटेशन काय आहे? तर नॉट सुटेबल फॉर हाय टेम्परेचर एन्व्हायरमेंट, म्हणजे जर टेम्परेचर जास्त असेल तर ह्याचं काय होते? तर मेल्ट व्हायला लागते. ठीक आहे, समजलं? चला आता पुढचं मटेरियल आहे HDPE किंवा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन मटेरियल. आता हे मटेरियल सुद्धा अशा इन्सुलेटर्समध्ये यूज केलं जातं. ठीक आहे, कारण का? तर त्या मटेरियलची टेन्साईल स्ट्रेंथ ही काय आहे? तर हाय आहे. ठीक आहे, ते लाईट वेट आहे, फ्लेक्झिबल आहे. आता त्याचं ॲप्लिकेशन आहे ते फक्त इन्सुलेटर नाही, तर असे कोॲक्झिल केबल त्याच्यामध्ये इन्सुलेशन देण्यासाठी, अंडरग्राऊंड केबलमध्ये इन्सुलेशन देण्यासाठी सुद्धा यूज केलं जातं. ठीक आहे, पुढे त्याचं इंडस्ट्रियल काही कंटेनर्स असतात, पायपिंग असते, ह्याच्यामध्ये सुद्धा यूज केलं जातं. ठीक आहे, आता त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, त्याचं ड्युरेबिलिटी चांगली आहे, म्हणजे ते जास्त काळ टिकतं. ठीक आहे, आता पुढचं मटेरियल आहे ते मायका. ठीक आहे, तर हे मटेरियल हे बघा, हे असं असते. ठीक आहे, तर ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? तर एक्सलंट थर्मल स्टॅबिलिटी आणि इलेक्ट्रिकल इन्सुलेशन. ठीक आहे, हाय रेजिस्टंट टू हीट अँड मॉइश्चर. तर आता हे कुठे कुठे यूज केलं जातं? तर कॅपॅसिटरमध्ये, मोटरच्या इन्सुलेशनमध्ये आणि जिथे टेम्परेचर जास्त आहे तशा इलेक्ट्रिकल डिव्हायसेसमध्ये. ठीक आहे, म्हणजे ते आयडियल कशासाठी असते? तर हाय व्होल्टेज आणि हाय टेम्परेचर ॲप्लिकेशनसाठी. ठीक आहे, आता हा महत्त्वाचा आहे SF6 सल्फर हेक्झाफ्लोराईड. हा काय आहे? तर गॅस आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे? तर गॅसियस इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ठीक आहे, तर ह्या गॅसच्या प्रॉपर्टीज काय आहेत? तर हा गॅस एक्सिलंट डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज देतो. ठीक आहे, पुढे हा केमिकली स्टेबल सुद्धा आहे आणि नॉन फ्लॅमेबल सुद्धा आहे, म्हणजे आग सुद्धा ह्याला पकडत नाही. ठीक आहे, तर ह्याचे जे ॲप्लिकेशन आहे SF6 सर्किट ब्रेकर आपण बघितले होते मागच्या लेक्चरमध्ये. तर जिथे हाय व्होल्टेज स्विच गेअर आहे तिथे सर्किट ब्रेकर्स आहेत, त्याच्यामध्ये काय मोस्टली कुठले यूज केले जातात? तर SF6 सर्किट ब्रेकर हे यूज केले जातात. ठीक आहे, पुढे त्याचे ॲडव्हान्टेज हाय इन्सुलेशन कॅपॅसिटी आणि सुटेबल फॉर कॉम्पॅक्ट इक्विपमेंट. तर काही असे अंडरग्राऊंड SF6 हे स्विच गेअर सुद्धा असतात किंवा स्विच यार्ड सुद्धा असतात, तिथे सुद्धा SF6 गॅस हा यूज केला जातो. ठीक आहे, का? तर इक्विपमेंटना इन्सुलेशन देण्यासाठी. ठीक आहे, पण ह्याचं एक लिमिटेशन आहे, ते काय? तर हा इन्व्हायरमेंटसाठी थोडासा हानिकारक आहे. ठीक आहे,
त्यामुळे ह्याची जिथे रिक्वायरमेंट असते तिथेच हा यूज केला जातो, स्पेशली हाय व्होल्टेज सर्किटमध्ये. ठीक आहे. पुढे आहे आपलं व्हॅक्यूम इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. आता आपल्याला मगाशी आपण बघितलं की व्हॅक्यूम हे एक नियर टू आयडियल हे इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ठीक आहे. तर ह्याचा उपयोग कुठे होतो, तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर्स असतात. ठीक आहे. तर जेव्हा सर्किट ब्रेक होतं, जेव्हा ती आर्क ही 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये तयार होते, तेव्हा त्या आर्कच्या टेम्परेचरपासून बाकी इलेक्ट्रिकल इक्विपमेंटना प्रोटेक्शन द्यायचं काम कोण करते, तर व्हॅक्यूम हे करते. ठीक आहे. म्हणून हे ते सर्किट ब्रेकरमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे. तर आता ॲडव्हान्टेजमध्ये आपण तेच बघितलं की हाय व्होल्टेज इन्सुलेशन देते विदाऊट मटेरियल डिग्रेडेशन, म्हणजे त्या आर्कच्या टेम्परेचरचा कुठलाही इफेक्ट हा दुसऱ्या मटेरियलवर होत नाही. ठीक आहे. समजलं. तर ह्याचे लिमिटेशन्स काय आहेत. ठीक आहे. ह्याच्यासाठी एक स्पेशल इक्विपमेंट लागतं टू मेंटेन व्हॅक्यूम, म्हणजे व्हॅक्यूम आपल्याला मेंटेन करायचं आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी हे असं स्पेशल इक्विपमेंट लागतं, ब्रेकर लागतं. ठीक आहे. तर हे आहेत काही. ठीक आहे. चला पुढचं आहे ऑइल. आता ऑइल आपल्याला माहिती आहे की एक फ्लुइड इन्सुलेटर आहे. ठीक आहे. तर हे कुठे कुठे यूज केलं जातं, तर आपण बघितलं होतं मागे, ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीला त्याच्या वाइंडिंगपासून इन्सुलेशन देण्याचं काम कोण करतं, तर हे ऑइल त्याच्यामध्ये जे फिल केलेलं असते ते करतं. ठीक आहे. आणि दुसरं काय आपण बघितलं होतं की ते ॲज अ कूलंट म्हणून पण यूज केलं जातं. ठीक आहे. तसंच ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही 2 कॉन्टॅक्ट हे त्याचे ऑइलमध्ये इमर्स करून ठेवता, तेव्हा जी आर्क होते, आर्क ती एक्सटेंड करण्याचं काम कोण करतं, तर हे ऑइल करतं. ठीक आहे. किंवा त्याचं जे टेम्परेचर आहे ते ॲब्झॉर्ब कोण करतं, तर हे ऑइल करतं. ठीक आहे. तर त्याने त्या प्रॉपर्टीजमध्ये तेच दिलं आहे की त्याची हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते आणि कूलिंग आणि इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज ह्या चांगल्या असतात. ठीक आहे. ॲप्लिकेशन आपण बघितले ट्रान्सफॉर्मर आणि ऑइल सर्किट ब्रेकर. ठीक आहे. त्याचे ॲडव्हान्टेज पण बघितले की ड्युएल पर्पजसाठी यूज केलं जातं, इन्सुलेशन आणि कूलिंग. ठीक आहे. आता ह्याचे काही एक लिमिटेशन आहे, ते काय, तर हे डिग्रेड होत जातं, म्हणजे तर ते ऑइल हे हीटमुळे कमी कमी होत जातं, उडून जातं. ठीक आहे. आणि त्या ऑइलमुळे आग लागण्याची सुद्धा कधी कधी चान्सेस असतात, पण हे मोस्टली कमी असतं. ठीक आहे. पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुठल्या कुठल्या टेस्ट ह्या इन्सुलेटिंग मटेरियलवर टेस्ट केल्या जातात, जेणेकरून त्या मटेरियलची क्वालिटी काय आहे ते आपल्याला समजेल. ठीक आहे. तर त्यांनी इथे तेच दिलं, टेस्टिंग इज अ क्रिटिकल टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स अँड रिलायबिलिटी ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल अंडर व्हेरियस कंडिशन्स. समजलं. तर कुठल्या कुठल्या कॉमन टेस्ट ह्या परफॉर्म केल्या जातात, तर इन जनरली ह्या 4 ह्या मेन टेस्ट आहेत. ठीक आहे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ टेस्ट, इन्सुलेशन रेजिस्टन्स, थर्मल एजिंग आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 बघूया. ठीक आहे. आता डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ टेस्ट आणि व्होल्टेज ब्रेकडाऊन टेस्ट ह्या जवळपास सेम आहेत. ठीक आहे. तर ह्या टेस्टमध्ये काय केलं जातं, तर हे 2 इलेक्ट्रोड आहेत बघा, हे 2 इलेक्ट्रोड आहेत, हे कशामध्ये बुडवलेले आहेत, तर हे काय आहे, तर इन्सुलेटिंग मीडियम आहे. काय आहे, तर ऑइल आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्या अक्रॉस एक व्होल्टेज देता, ठीक आहे, तेव्हा ह्या इन्सुलेटिंग मीडियममुळे ह्यामधनं कुठलंही ह्या इलेक्ट्रोकडनं इथे कुठलंही करंट हे फ्लो होत नाही किंवा लीक होत नाही. ठीक आहे. पण जसं जसं तुम्ही व्होल्टेज हे वाढवत जाणार, इथनं व्होल्टेज जर जास्त अप्लाय करत जाणार, तर एका व्होल्टेजला हे ब्रेकडाऊन होणार, म्हणजे इथनं ही आर्क ही अशी इथने जाणार. ठीक आहे. आणि करंट हे इथनं इथे फ्लो होणार. ठीक आहे. तर ह्याचं ऑब्जेक्टिव्ह हेच असते ह्या टेस्टचं, की एखादं इन्सुलेटिंग मटेरियल हे मॅक्झिमम किती व्होल्टेजपर्यंत विथस्टँड करते. ठीक आहे. समजलं. तर ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर हे काय इंडिकेट करते, तर मटेरियलची ॲबिलिटी टू रेजिस्ट इलेक्ट्रिकल स्ट्रेस, म्हणजे किती व्होल्टेजपर्यंत ते ब्रेकडाऊन होत नाही एखादं मटेरियल. ठीक आहे. तर ही कुठे कुठे केली जाते, तर जे ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ऑइल यूज करतो त्या ऑइलसाठी हे टेस्ट केली जाते. कॅपॅसिटरमध्ये, ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल यूज केलं जाते त्या ऑइलची आधी डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ टेस्ट केली जाते, म्हणजे किती व्होल्टेजपर्यंत ते इन्सुलेट करते. ठीक आहे. समजलं. चला आता पुढची जी टेस्ट आहे ती इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट, किंवा एखाद्या मटेरियलची रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टिव्हिटी किती आहे, ती ह्याच्यातनं टेस्ट केली जाते. ठीक आहे. आता ही टेस्ट घेण्यासाठी एक स्पेशल मशीन असते, त्या मशीनचं नाव काय, तर मेगा ओहम मीटर, किंवा त्याला मेगर असं म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात, तर मेगर. ठीक आहे. तर हा आहे डिजिटल मेगर आणि हा आहे जो आपला ॲनालॉग मेगर असतो तो. ठीक आहे. तर मेगर म्हणजे काय, तर हा एक DC जनरेटर असतो. ठीक आहे. जो हाय व्होल्टेज जनरेट करत असतो. ठीक आहे. हे कसं केलं जाते, तर हे जे हँडल आहे हे फिरवलं जाते. ठीक आहे. आणि मग ते जनरेट होत असते. ठीक आहे. आणि ह्याचं जे लाईन टर्मिनल आहे ते कुठे दिलेलं असते, तर जो आपल्याला जी वायर आहे तिचा इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट करायचा आहे त्याच्या एका कंडक्टरला दिलं जाते. ठीक आहे. आणि त्याचं जे दुसरं टर्मिनल आहे ते कुठे दिलं जाते,
तर त्याच्या इन्सुलेशनला दिले जाते. म्हणजे आपल्याला इथनं कुठे लिकेज आहे का नाही किंवा त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे, किती मेगा ओहममध्ये आहे ते आपल्याला समजते ह्या इंडिकेटरवर. ठीक आहे. तर जितका त्याचा मेगा ओहममध्ये जास्त रेजिस्टन्स असेल तितका तो गुड इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, किंवा गुड इन्सुलेटर आहे. ठीक आहे. आणि जर त्याचा रेजिस्टन्स हा जितका कमी असेल किंवा निग्लिजिबल असेल तेव्हा तो इन्सुलेटर हा काय असेल तर लिकेज असेल. म्हणजे हा करंट त्याच्यातनं हा लिकेज फ्लो होत असेल. ठीक आहे, समजलं. तर ही टेस्ट कुठे कुठे केली जाते तर आपण बघितलं की केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी किंवा मोटरचा इन्सुलेशन फाइंड करण्यासाठी, ट्रान्सफॉर्मरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी. समजलं. पुढे आता त्याच्या पुढची टेस्ट आहे ती थर्मल एजिंग टेस्ट. ठीक आहे, एजिंग आपण बघितलं तर जे इन्सुलेटिंग मटेरियल ज्याचं एजिंग हे स्लो असते तो एक चांगला इन्सुलेटिंग मटेरियल असतो. ठीक आहे. आता ह्या टेस्टमध्ये काय केलं जातं तर इन्सुलेटरला एक काही वेळासाठी एक हाय टेम्परेचरमध्ये एक्सपोजर दिलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्या डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी, मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटीमध्ये काही चेंजेस येतात का नाही ते अनालाइज केलं जातं. ठीक आहे. तर ही टेस्ट का केली जाते तर त्याचं आपल्या मटेरियलचं लाईफ स्पॅन समजतं आणि थर्मल स्टॅबिलिटीही समजते. ठीक आहे, समजलं. पुढची आहे ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट. आता मी मगाशी सांगितलं की ही टेस्ट ही सिमिलर असते कोणाच्या तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ टेस्ट आपण जी पहिली बघितली. पण ह्याच्यामध्ये फोकस कशावर असतो तर त्या व्होल्टेजवर, जे फेल्युअर, जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे ते कधी होते किंवा कुठल्या व्होल्टेजला ते मटेरियल हे ब्रेकडाऊन होते त्याच्यावर फोकस असतो. ठीक आहे. आणि मागच्यामध्ये काय होतं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथमध्ये तर तो कुठल्या व्होल्टेज रेंजपर्यंत त्याची विस्टँड करण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, हा लहानसा फरक आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे. तर त्याचा सिग्निफिकन्स तेच सांगितलं की हेल्प्स इन मटेरियल सिलेक्शन फॉर स्पेसिफिक व्होल्टेज रेंज. म्हणजे ह्याच्यामध्ये व्होल्टेज हा फोकसमध्ये असतो. ठीक आहे, समजलं. बाकी टेस्ट ही सेमच असते. ठीक आहे. पुढे आता पुढची आहे ट्रॅकिंग रेजिस्टन्स टेस्ट. आता ह्या पुढच्या ज्या टेस्ट आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या नाही आहेत पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर आपण मगाशी बघितला सरफेसवरनं सुद्धा करंट हे लीक होतं. ठीक आहे, इन्सुलेशनच्या सरफेसवरनं. तर तेच हे ह्याच्यामध्ये ट्रॅक केलं जाते किंवा ॲसेस केलं जाते. ठीक आहे, की सरफेसचा रेजिस्टन्स किती आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. तर ह्याच्या प्रोसिजरमध्ये बघा त्याने तेच दिलं, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड अलॉंग द मटेरियल सरफेस. म्हणजे मटेरियलच्या सरफेसवर एक करंट दिलं जातं. ठीक आहे. आणि एक असं एन्व्हायरमेंट तयार केलं जातं ज्याच्यामध्ये मॉइश्चर आहे आणि ते कंटॅमिनेटेड काय गॅसेस आहेत. ठीक आहे. आणि हे व्होल्टेज देऊन ते सरफेस लिकेज होते करंट का नाही ते त्याच्या सरफेसवरनं बघितलं जातं. ठीक आहे, किंवा त्याचा रेजिस्टन्स हा ट्रॅक केला जातो. ठीक आहे. तर ह्याचं सिग्निफिकन्स सुद्धा तेच आहे, एन्श्युअर रिलायबिलिटी इन ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. पुढे फक्त इतकं माहिती असून द्या की सरफेस रेजिस्टन्ससाठी ही टेस्ट केली जाते. ठीक आहे. पुढची आहे ती आर्क रेजिस्टन्स टेस्ट. ठीक आहे. आता एखादं मटेरियल आर्कच्या टेम्परेचरच्या समोर किती वेळ विस्टँड करतं किंवा किती काळ विस्टँड करू शकतं ते ह्या टेस्टमध्ये बघितलं जातं. ठीक आहे. म्हणजे एक हाय व्होल्टेज आर्क दिली जाते आणि त्या मटेरियलचं सरफेस हे किती डिटोरेट होतं ते रेकॉर्ड केलं जातं. ठीक आहे. आता ही आर्किंग कुठे कुठे होते तर स्विचेसमध्ये होते, कनेक्टर्समध्ये होते. तर ह्या कंटिन्युअस आर्किंगला कसं काय ते आपलं मटेरियल विस्टँड करेल तर हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही टेस्ट करून तेच बघितलं जातं की इन्सुलेटरचा आर्क रेजिस्टन्स किती आहे. ठीक आहे. आता पुढची जी टेस्ट आहे ती वॉटर ॲब्झॉर्प्शन टेस्ट. ही सुद्धा एक महत्त्वाची टेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर जो मटेरियल आहे आपलं इन्सुलेटिंग मटेरियल हे पाण्यात काही वेळासाठी बुडवलं जातं. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून समजेल की हे मटेरियल किती पाणी ॲब्झॉर्ब करते. ठीक आहे. आता पाणी ॲब्झॉर्ब केल्याने काय होईल मटेरियलने तर त्याची इन्सुलेशन जो रेजिस्टन्स आहे तो कमी होऊन जाईल. ठीक आहे. आणि चार्ज हा फ्लो व्हायला लागेल. ठीक आहे. म्हणजे ह्या टेस्टचा सिग्निफिकन्स तोच आहे की ते काय इन्श्युअर करलं जाते, इन्श्युअर दॅट द इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज आर नॉट डिग्रेडेड बाय ह्युमिड एन्व्हायरमेंट्स. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतरची पुढची टेस्ट आहे ती फ्लेमेबिलिटी टेस्ट. ठीक आहे. आता एखादं इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ठीक आहे. आता जवळच कुठेतरी आग लागलाय. ठीक आहे. तर ह्या आगीच्या टेम्परेचर पुढे हे किती वेळ विस्टँड राहते हे आपलं इन्सुलेटिंग मटेरियल ते ह्याच्यामध्ये चेक केलं जाते. बघा हे असं इक्विपमेंट असतं त्याच्यामध्ये ह्या आगीसमोर हे इन्सुलेटिंग मटेरियल हे एक्सपोज केलं जातं. ठीक आहे. आणि मग चेक केला जातो त्याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स. ठीक आहे. तर हे का केली जाते ही टेस्ट तर सेफ्टीसाठी. जर कुठे आग लागली किंवा जिथे कुठे आग लागण्याचे चान्सेस आहेत तिथे आपलं इन्सुलेशन हे मेल्ट नाही झालं पाहिजे किंवा इन्सुलेशन हे कमी नाही झालं पाहिजे. ठीक आहे, समजलं. आता इलेक्ट्रिकल इन्सुलेटरचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर प्रिव्हेंट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट हा त्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे.
पुढचं काय आहे तर प्रोटेक्ट लाईव्ह इलेक्ट्रिकल कंपोनंट्स, म्हणजे एखादं कंपोनंट्स असेल लाईव्ह त्याच्यापासून आपल्याला काय तर प्रोटेक्शन देते, त्या बॉडीला प्रोटेक्शन देते. ठीक आहे, काय ते इन्सुलेटिंग मटेरियल. पुढचं हेल्प मेंटेन हाय व्होल्टेजेस, म्हणजे जी आपली इलेक्ट्रिकल हाय व्होल्टेज सिस्टीम आहे तिचं प्रोटेक्शन हे इन्सुलेटर मार्फत केलं जाते, म्हणजे जेणेकरून कुठलाही लिकेज न व्हावं हाय व्होल्टेजमुळे आणि आपली पॉवर लॉस न व्हावी. ठीक आहे, पुढचं त्यांनी ते दिलं रिड्यूस एनर्जी लॉसेस. त्याच्यानंतरचं आहे इझी टू मॅन्युफॅक्चर, म्हणजे काही इन्सुलेटिंग मटेरियल आहेत प्लास्टिक, रबर, ग्लास हे इझी आणि इनएक्सपेन्सिव्ह आहेत टू मॅन्युफॅक्चर आणि त्यांचे ते वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा आपण इझिली मॅन्युफॅक्चर करू शकतो. ठीक आहे, आता त्याची डिसएडव्हान्टेजेस काय आहेत तर लिमिटेड ऑपरेटिंग टेम्परेचर, तर हे एका काही टेम्परेचर रेंजेसपर्यंतच ऑपरेट होतात. ठीक आहे, आता हे आपण कशाबद्दल बोलतोय इन्सुलेटरबद्दल बोलतो. ठीक आहे, डायइलेक्ट्रिक्स नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं डायइलेक्ट्रिक्स आणि इन्सुलेटरमधला फरक. ठीक आहे, पुढचा सरफेस कंटॅमिनेशन इश्यूज, म्हणजे एखाद्या इन्सुलेटरवर जर मॉइश्चर असेल, डस्ट असेल किंवा दुसरे काही कंटॅमिनंट्स असतील तर त्याचा जो इन्सुलेशनची प्रॉपर्टी आहे ती ओव्हर टाईम ही रिड्यूस होत जाते. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागते तर पिरियडिक क्लिनिंग ही करत राहावी लागते. ठीक आहे, पुढचं ब्रेकडाऊन ॲट हाय व्होल्टेजेस, म्हणजे इन्सुलेटर कॅन इव्हेंच्युअली ब्रेकडाऊन अँड अलाउ करंट टू पास इफ व्होल्टेज अक्रॉस देम एक्सीड देअर ब्रेकडाऊन व्होल्टेज, म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जर जास्ती त्याच्या अक्रॉस व्होल्टेज दिला तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे की ते ब्रेकडाऊन होते. ठीक आहे, पुढचं प्रोन टू डॅमेजेस, तर काही इन्सुलेटर असतात ते मेकॅनिकली फ्रेगाईल असतात आणि ते इझिली डॅमेज होऊ शकतात. ठीक आहे, कशामुळे तर एखादं हार्श एन्व्हायरमेंट कंडिशन असेल तर. ठीक आहे, त्यामुळे त्याला रिप्लेसमेंटची पण गरज पडू शकते. आणि दुसरी आहे ती ॲडिशनल कॉस्ट. ठीक आहे, तर एखादं तुमची इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे त्याच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला इन्सुलेटर तयार करून घ्यावं लागते. ठीक आहे, त्याच्यात ते ॲडिशनल कॉस्ट हे वाढत जाते. ठीक आहे, समजलं. तर चला अशा प्रकारे आपण आपला तिसरा टॉपिक इन्सुलेटिंग मटेरियल्स हा संपवलेला आहे. ठीक आहे, आता पुढचे जे टॉपिक्स बाकी आहेत त्याचे व्हिडिओ हे आपले रेग्युलर येतील. ठीक आहे, आणि दुसरं मी तुमच्यासाठी जो पुढचा व्हिडिओ लेक्चर घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये GSचं प्रिपरेशन कसं करायचं किंवा GK हे कुठनं करायचं, त्यांचे जे बुक्स वगैरे असतील त्याच्या संबंधित तो व्हिडिओ असेल. ठीक आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, तर चला सबस्क्राईब करा. आता बघा खूप विद्यार्थी हे बघत आहेत व्हिडिओ पण लाईक आणि सबस्क्राईब हे करत नाही आहेत. ठीक आहे, तर प्लीज तुमच्या लाईकची आणि सबस्क्राईबची चॅनलला खूप गरज आहे, तर प्लीज तेवढं सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. ठीक आहे, चला थँक्यू, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.